तुमची आणि शंकर महाराजांची पहिली भेट. पहिली भेट. ओ सुपर. मित्रांनी तो एपिसोड अजूनही जपून ठेवलाय. तो म्हणला की ज्या पद्धतीने तुम्ही त्यांच्या खांद्यावरनं हात मार फिरवलाय हो. शंकर महाराजांच्या, तो जे मायेचा स्पर्श हो, ते हो. गुरुनी शिष्याला दिले. त्यांना माझ्यात स्वामी दिसले. मी मगाशी जसं म्हणालो की मी निमित्त मात्र आहे, करता करतात ते आहेत. पण लोकांची श्रद्धा अपार आहे. लोक खरं सांगतो भक्तांना, तुमची श्रद्धा अपार आहे. की असं काही घडलंय का, तर मला स्वतःला एक जाणवायला लागलं की हळूहळू मला वाचासिद्धी व्हायला लागली. हो. दादरच्या मठातली स्वामीची तस्वीर खूप करारी आहे. हो. डोळे आहेत ना, डोळे, तुम्ही त्या डोळ्याला डोळा भिडवू शकत नाही. उग्र काय रे, आज वेळ मिळाला का तुला यायला? ओ माय गॉडनेस, जबरदस्त. मग उजवीकडे बघतो, डावीकडे बघतो, माझ्या आजूबाजूला कोण नाही, समोर फक्त स्वामींची तस्वीर. जेव्हा जेव्हा माझ्या घरातनं बाहेर पडतो तेव्हा मी माझ्या घरात स्वामींची मूर्ती आहे, त्या मूर्तीला मी नमस्कार करून सांगतो की मी बाहेर जात आहे. मी जे काही बोलीन ते शब्द तुमचे असतील. मी तुमच्या शब्दांचा वाहक आहे. बोलवते धनी तुम्ही आहात, मी फक्त निमित्त मात्र आहे. दे ना वडापाव, दे ना, असं सांगते. तर आम्ही त्यांना वडापाव दिला, पैसे पे करतोय, ती व्यक्ती गायब. पण आम्ही जेव्हा आमच्या गुरूंकडे गेलो त्यांना सांगितलं असं असंच. अरे शिले महाराज आले होते. अन्नछत्र या बाजूला आहे, या बाजूला मठ आहे, मध्ये आडवा रस्ता तिथं चहाचे स्टॉल असतात. रस्त्याची त्या बाजूला मी उभा, रस्त्याची या बाजूला हा साधू उभा. नजरानजर झाली आमची. मी रस्ता क्रॉस करून गेलो, मी त्यांच्या हातात पैसे ठेवले, मी हाफ टन घेतला, परत वळलो, कोणी नाही. तिथं कोणीही नव्हतं. बर्वे काका शंकर महाराजांचे निस्सिम भक्त. बरोबर. ज्यांचं नाशिकमध्ये कपड्याचं दुकान होतं. बरोबर. साक्षात्कार झाला. स्वामींनी, शंकर महाराजांनी त्यांना दर्शन दिलं. त्यांना सांगितलं बोल, तुला काय पाहिजे ते मी देईन. वा. तर त्यांनी काय मागितलं माहिती का, मला तुमचं रूप द्या. भाटे काकांबद्दल जरा सांगा आम्हाला. स्वामींची मूर्ती आहे इथं. बरोबर. अशी माझ्या मित्रा सांगितलं आयुष्यातला सर्वात लकी माणूस तू असशील. काका कधी एकदम पहिल्या भेटीत कोणालाही मूर्ती देत नाही. अशी हात थरथरत होते त्यांचे, आणि लिटरली गळा रडायला लागले होते. पण काका मला म्हणले, मला अशोक दुसरं काही दिसत नव्हतं, फक्त तुझ्या वेळेस स्वामी दिसत होतं. त्यांना शो ऑफ करायचंय, स्वामींचं हे करणार है ना, मी नाही करणार. वस्त्र विस्त्र लागलं तर कोण स्वामी आहे, ते स्वामी आहेत. आता वस्त्र लागलं तर मी काय करू. पण संपर्क आमचा होतच होता. एकदा त्यांचा मला फोन आला की सार्वजनिक जीवनामध्ये स्वामींच्या वेशात जाऊ नकोस. ओके. त्याच्यात मी जातो. बरोबर. स्वामींच्या वेशात. ते काय बोलतायत मला काही कळत नव्हतं. फक्त टिश्यू पेपर. ओके, कट कर. जगणे झाले जेव्हा कठीण, तेव्हा स्वामी राया झाली तुझी आठवण. स्वामी तू दयाळू, स्वामी तू कृपाळू, स्वामी तू दयाळू, स्वामी तू कृपाळू. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी कुणाल शिंदे आपला स्वामी भक्ती केंद्र या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, नेहमीप्रमाणे आपण आपल्याला प्रतिसाद देता त्याच्याबद्दल लाख लाख धन्यवाद. मित्रांनो, मला भरपूर लोक येऊन विचारतात स्वामी म्हणजे काय, तर मी त्यांना सांगतो स्वामी त्रिकाल आहेत. स्वामी या कलियुगातील करता धरता आहेत. स्वामी ब्रह्मांड नायक आहे. स्वामी बाह्य नाही, तुम्ही त्यांना मठात शोधता. ते अंतर्मन आहे. जो मीला स्वाहा करतो तो स्वामी. भरपूर लोक येऊन बोलतात की हे मी केलं, हे मी केलं. तो जो आतमध्ये तुमचा जो मी आहे ना, ते स्वामी. मित्रांनो, खरं तर आज आमचा चॅनल
कम्प्लीट झालेल्या आहेत. कारण का आज आपल्या समोर असे व्यक्तिमत्व उपस्थित आहेत ज्यांच्यामुळे आमचा चॅनल आहे, अर्थातच श्री स्वामी समर्थ. स्वामींचा रोल अदा करणारे असे भरपूर लोक म्हणतात, पण मी त्यांना स्वामींचा प्रतिबिंब म्हणतो. त्यांना भेटूया. ते आहेत अशोक कुलकर्णी काका. काका, आपला स्वामी भक्ती केंद्र या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. सर्वप्रथम हे चॅनल पाहणाऱ्या सर्व स्वामी भक्तांना स्वामीमय शुभेच्छा. आता आम्ही जे काही एकमेकांशी बोलणार आहोत, गप्पा मारणार आहोत, त्याचा आस्वाद तर तुम्ही घेणार आहातच, पण ह्याच्यातून तुम्हाला स्वामींचे अनुभवही कळणार आहेत. करेक्ट. मित्र, काका, मला असं विचारायचं आहे की आपण भरपूर लोकांना स्वामी रूपात दर्शन देतात, तर असं आपल्याला कधी जाणवलंय का की तुमच्यामध्ये पण काहीतरी अवतरलंय, म्हणजे काही सिद्धी किंवा काही असं आलंय? खरं सांगू ना, हे स्वामी रूप हो. हे मला त्यांनी दिलेली देणगी आहे असं मी मानतो. कारण माझे गुरु मला नेहमी म्हणतात की एक लक्षात ठेव, करोडो लोकांतनं तुझी निवड झालेली आहे, त्याच्यामागे काहीतरी एक प्रयोजन आहे. आणि आता तू जो प्रश्न विचारलास की असं काही घडलंय का, तर मला स्वतःला एक जाणवं लागलं की हळूहळू मला वाचासिद्धी व्हायला लागलेली. हो. काही असं एक्झाम्पल वगैरे आहे का? सांगा आमच्या दर्शकांना. एक्झाम्पल म्हणाल तर कसं आहे माहिती की मी डोंबिवलीचा राहणार आहे. डोंबिवलीमध्ये स्वामींचं घर नावाचं एक स्वामींचं ठिकाण आहे, जिथं मठ आहे, पण लोक त्या मॅडम त्याला स्वामींचं घर म्हणतात. तर त्या मठामध्ये स्वामींच्या घरामध्ये मी स्वामींच्या वेशामध्ये गुरुपौर्णिमेला बसायचो. आता नाही बसत. तर एक इन्सिडेंट असा झाला की मी त्या वेशामध्ये आहे, लोक येत आहेत, भेटतायत, प्रसाद वाटप चाललंय, आशीर्वाद देणं चाललंय, प्रचंड मोठी लाईन लागलेली आहे. त्या सर्व याच्यामध्ये एक बाई माझ्या समोर येऊन बसल्या. मी इथं बसलोय स्वामींच्या वेशात, त्या बाई माझ्या समोर अशा बसल्या आणि धाय मोकलून रडत होत्या. त्या धाय मोकलून रडत होत्या आणि मला काय कळेना की काय करावं, म्हणजे या बाईशी काय बोलावं. बरोबर. मग मी त्यांचे डोळे पुसले, त्यांच्या डोक्यावरून हात फिरवला ओके. आणि त्यांना सांगितलं की काय होतंय तुम्हाला. तर त्या मला म्हणाल्या की, हात जोडून म्हणाले की माझं मिस्टर खूप आजारी आहेत आणि डॉक्टरांनी हार्डली एक 7-8 दिवसाचा स्पॅन सांगितलाय. ओ. खरं सांगतो, ही परिस्थिती माझी पण झाली तेव्हाच की बापरे, आता काय आपण काय करू शकतो. तर मी काय केलं, त्या बाईंच्या डोक्यावरती हात ठेवला आणि त्यांना आशीर्वाद दिला की काळजी करू नका, आठवड्याभरात तुमचे मिस्टर घरी येतील. बरोबर. कट टू सांगता एक 10-15 दिवसांनी मी परत स्वामीच्या घरात गेलो. तर मॅडमनी मला विचारले की कुलकर्णी, तुम्ही कोणाला असा आशीर्वाद दिला होतात का. म्हणलं कोणाला. पण एक बाई आल्या होत्या, त्यांना तुम्ही सांगितलं लो येस म्हणलं. असं एक बाई होत्या, त्यांना मी बोललो होतो. तर त्यामुळे ते स्वतः आल्या होत्या आणि त्यांच्याबरोबर त्यांचे मिस्टर होते. हो. आणि त्या म्हणाले की त्यांनी आशीर्वाद दिला होता, असं बोल त्यांचं म्हणणं होतं, त्यांनी सांगितलं होतं. आणि चक्क आठवड्याभरानंतर मी मिस्टरांना घेऊन आज इथं आलेले, मला त्यांच्या पायावर डोकं ठेवायचंय. वा. मॅडम सुद्धा चक्रवाले होते, म्हणजे तुम्ही असं बोलला होतं. म्हणजे हे बोललो होतो मी, हे मला आठवतं की तुमचे मिस्टर घरी येतील. अर्थात मी जेव्हा जेव्हा माझ्या घरातनं बाहेर पडतो तेव्हा मी माझ्या घरात स्वामींची मूर्ती आहे, त्या मूर्तीला मी नमस्कार करून सांगतो की मी बाहेर जात आहे. मी जे काही बोलीन ते शब्द तुमचे असतील, मी तुमच्या शब्दांचा वाहक आहे. बोलवते धनी तुम्ही आहात, मी फक्त निमित्त मात्र आहे. वा. असं मी त्यांना सांगून बाहेर पडतो आणि त्याची हळूहळू सिद्धी किंवा प्रचिती यायला लागली. अशी 2-4 उदाहरणं मला जाणवली. वा. म्हणजे माझ्या इंडस्ट्रीमध्ये एक मित्र मला म्हणणार, असं असं मला जायचंय अंधेरीला, एके ठिकाणी जायचं. तर कसं जायचं. आम्ही दादरला, ते ठिकाण आहे अंधेरीला. बरोबर. मी त्याला असं सहज राहिलं, अरे इन्फिनिटी मॉलची इथं जा, त्या सिग्नलला लेफ्ट टर्न मार, तिथं तुला 3री-4थी बिल्डिंग येलो कलरची दिसेल, त्या बिल्डिंग मध्ये ते ऑफिस आहे. तुला कसं माहिती. म्हणजे मला नाही माहिती, पण मी गेलेलो नाहीये, पण हे आहे. तो जाऊन आला आणि मला नंतर सांग, अरे यार हे कसं काय होतंय. वा. जबरदस्त सुरुवात झालेली आहे. म्हणजे आपल्या प्रेक्षकांना कळेल की स्वामी म्हणजे खरं काय आपल्या
रूपानं नक्कीच दिसून येईल. तर काका पुढे असं पण मी तुम्हाला विचारतो की हे जे स्वामींचं जे तुम्ही रूप हे घेता, हे ह्याची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली? हे कसं काय सुरू झालं हे सगळं? हे खरं म्हणजे सुरू झालं एक आमचं नाटक आहे ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ म्हणून. ओके. नागपूरचा आमचा बॅनर आहे. देवारा निर्मित ब्रह्मांड नायक. तर काही गोष्टी अशा असतात ना ते विधिलिखित नसतात, बरोबर त्या तुम्ही टाळू शकत नाही. बरोबर. आमच्या डायरेक्टरने मला फोन केला होता की काय? असं असं आहे मी नाटक करतोय. मी नाही म्हणून सांगितलं होतं. हम्म. काही इथं माझं बऱ्यापैकी सिरियल चालू होते, पिक्चर चालू होते, त्यामुळे कुठे नागपूरला जाऊन मी ते करू असा एक थॉट. बरोबर बरोबर. पण म्हणतात ना की स्वामींची चक्कर फिरल्यानंतर तिथं तुमचं काही चालत नाही. बरोबर. कालांतराने त्याचा परत फोन आला की दादा मी असं अडकलेलो आहे आणि मी तुम्हाला भेटतो. लिटरली तो आला डोंबिवली स्टेशनच्या बाहेर मला भेटला, स्क्रिप्ट दिली, निघून गेला. तो रोल हा स्वामींचा रोल होता. ओ. आणि तुला फोटो वाटेल मी एका रिहर्सलवर एका दिवसात या रोलला तयार झालो, हो. उभा राहिलो, केलं. ते कोणामुळे केलं रे? ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ. काय रिक्वेस्ट केली स्वामींना? काय करू मी म्हणजे मी कसं झालं होतं, मी त्यांनी मला स्क्रिप्ट दिली, मी बघितलं, सगळं हे करून आलो. मला एक मैत्रीण डोंबिवलीची दादरला भेटली. मला म्हणली असं असं आहे. आज स्वामी जयंती म्हटल्यावर मी जरा हे झालो. म्हटलं चल मी पण येतो. आम्ही लोअर पराळा गेलो. त्या घरामध्ये गेल्यानंतर स्वामींची मोठी तसबीर, हात जोडला, नमस्कार केला. मनात म्हणलं शक्य नाही हो, एक दिवसात तुमच्यासारखे विभूतीचं कॅरेक्टर करणं मला शक्यच नाहीये. बरोबर. असं म्हणालं आणि खाली बसले. तर ज्यांच्या घरी गेले होते असे खाली बसले होते. ते माझ्याकडे बघत होते. काय डायरेक्टरकडे चाललायस ना? त्यांना कसं कळलं? कसं कळालं? हाच तर मोठा प्रश्न आहे. हीच तर स्वामींची किमया आहे. हो मी सुद्धा तुझ्यासारखंच झालो होतो माझं. त्याला कसं कळालं? हो पण म्हणलं पण जाऊन उभा राहा. हो. हा. तू काय करणार आहेस? म्हण तू काहीच करणार नाहीयेस. तू नसतं उभा राहायचंच. करणारे तेच. वा. जा उभा राहा. हो. तुला खोटं वाटेल, मी सकाळी पोहोचलो, हं. दुपारी एक रिहर्सल केली, रात्री नाटक केलं आणि स्वामी संचार सुरू झाला. क्या बात आहे. सुपर. हे करून घेतात रे. फक्त खरं. इथून तुम्ही हाक मारा ना, खरंय. ते तुमच्या मदतीला धावून येतात. हा मस्त. माझा मोठा अनुभव आहे. बरोबर. तर काका स्वामींच्या भक्तीत वाहिलेले असे अनेक सत्पुरुष आपल्याला लाभलेले आहेत. हो. तर अशा कुठल्या सत्पुरुषांचं आपल्याला असं साक्षात दर्शन झालं आहे का? आम्हाला कृपया सांगा. एक तर ते आमचं हे नाशिकला हं. आमचे गुरु आहेत. हा. आमच्या गुरूंच्या गावी गेलो होतो आणि हं. ते अचानक ते असं ऍट रॅन्डम ते काही सांगतात. हं. तर त्यांनी सांगितलं वडापाव आहे, वडापाव खायचं नाही. हो. मग आम्ही मित्रमंडळी वडापाव आणायला गेलो. तर आम्ही इथं काउंटरवर उभे होतो आणि माझ्या मित्राचं असं लक्ष गेलं आणि त्यांनी बघितलं तर एक व्यक्ती वडापाव दे ना, वडापाव दे ना हा. असं सांगते. तर आम्ही त्यांना वडापाव दिला, हा. पैसे पे करतोय, ती व्यक्ती गायब. ती व्यक्ती गायब. ओके. माझ्या मित्रांनी बाहेर जाऊन इकडे बघितलं, मागे बघितलं, पुढे बघितलं, गल्ली बघितलं, तिथं कोणीही नव्हतं. माणूस कोणाकच नाही. बरोबर. थोडंसं चक्रवल्यासारखं झालं की हा. माणूस जाईल कुठे. बरोबर. पण आम्ही जेव्हा आमच्या गुरूंकडे गेलो त्यांना सांगितलं असं असंच. अरे शिले महाराज आले होते तुम्हाला. इतकं कॅज्युअली असतं ना ते, इतकं कॅज्युअली सांगणं असतं ना की म्हणजे तुम्हाला व्यक्ती ओळखता आली पाहिजे. चिले दत्तगुरु. चिलेवर. चिले महाराज. आणखीन एक तुला किस्सा सांगण्यासारखा आहे. मी अक्कलकोटला गेलो होतो. हो. अक्कलकोटला गेलो हो नव्हतो. हो हो हे आपलं वटवृक्ष, हो. वटवृक्ष अन्नछत्र हा मध्ये गल्ली आहे. हा. तिथं खेळणी हो. खेळणी येस बिळणी येस मिळतात. येस येस. 10 पावलं माझी फॅमिली पुढे, हो. मी मागे आहे. हा. एक साधू हो माझ्याकडे येत आहे आणि मी असं चाललेलो आहे. हो अशी आमची पोझिशन आहे. हो. जेव्हा आम्ही एकमेकांच्या बाजूला आलो, माझ्या उजव्या खांद्याला तेव्हा ते आले ना साधू, हं. एक वाक्य मी ऐकलं, हा. कुछ तो देके जा अशोक. थोडस पुढे गेले, मी थांबलो, म्हणलं 1 मिनिट रुको. वळले ते, हं. आपने क्या बोला? कुछ नहीं. असं गोड स्माइल करून कुछ नाही.
आपने कुछ तो कहा, आपने मेरा नाम लिया, आपको मेरा नाम कैसे पता? कुछ नाही. परत तेवढंच हसले. मी म्हणलं रुको मैं आता हूं. त्यांना थांबवलं. मी धावत गेलो. मुलाला पकडलं. त्याला म्हणलं खिशात हात घाल, जे काय निघतील पैसे ते दे मला, हो. कारण आम्ही बाकी सगळं गाडीत ठेवलेलं होतं. बरोबर. तो ते पैसे घेऊन मी आलो. हं. हा मधला रस्ता आहे. अन्नछत्र या बाजूला आहे, या बाजूला मठ आहे, मध्ये आडवा रस्ता आहे, तिथं चहाचे स्टॉल असतात. हो रस्त्याची त्या बाजूला मी उभा, रस्त्याची या बाजूला हा साधू उभा. हो. आम्ही नजरानजर झाली आमची. मी रस्ता क्रॉस करून गेलो. हं. मी त्यांच्या हातात पैसे ठेवले. हं. मी हाफ टर्न घेतला. हं. परत वळलो. कोणी नाही. तिथं कोणीही नव्हतं. जबरदस्त. हे नंतर आपल्याला जाणवतं रे. हं. हे आपल्याला नंतर जाणवतं की आपल्याला कोण दर्शन देऊन गेलंय. खरंय. अंगावर काटा येतो बघ. खरंय, खरंय. एकदम जबरदस्त. अजून असे कुठले सत्पुरुष आहे का ज्यांचे लाभले? लाटकर काका ह्याला असतात, संभाजीनगरला असतात. हो. स्वतः केमिकल इंजिनियर, ओके. स्वतःची रंगाची फॅक्टरी. हं. त्यांच्या घरामध्ये नृसिंह सरस्वतींचा वरद असतो. ओके. पण त्यांना ती यथाशक्तीची शक्ती आली. हं. त्यांनी एक दिवशी स्वामींनी साक्षात्कार झाला आणि स्वामींनी सांगितलं हे सगळं बंद करायचं आणि भक्ती मार्गाला लागायचं, लोकांना शिकवायचं. हो. काकानी फॅक्टरी बंद केली. त्यानंतर दररोज, हं. आज गेली 20-22 वर्ष झाली असतील, दररोज संध्याकाळी 7 वाजता त्यांच्यामध्ये स्वामी अवतार येतो. वा. ते हिंदी मिश्रित उर्दूमध्ये बोलतात. बरोबर. आवाज असा होतो, मैंने तुमको बताया था. ओ. ऐसे वो, असं ते हेवी. हेवी आवाज होतो त्यांचा. हा. आणि ते तसं बोलतात. हा. हे सगळं माझा माझ्या मित्राने सांगितलं होतं. तो त्यांची प्रवचनं एडिट करत होता. बरोबर. म्हणून बरोबर. तर बोलता बोलता तो म्हणलं की माझा मित्र आहे, तो स्वामींची भूमिका करतो. हो. हो का? आता गुरुपौर्णिमा आहे, त्याला घेऊन ये. हो. त्यांनी मला सांगितलं तू येशील का? म्हणलं जाऊया, काय हरकत नाही. आम्ही दोघं गेलो. हं. आता सीन बघ. हं. आम्ही फ्रंट रूमला बसलोय हो. एका हॉलमध्ये. हो. 400-500 मॉब आहे. काकाची वाट बघताय. हो. काका आले. सगळ्यांनी बघितलं. काका सगळे उठून उभे राहिले. हो. काका जशी जवळ आले ना, हो. मी नमस्कार केला त्यांना. हो. त्याने माझे खांदे धरले. असं माझ्याकडे बघितलं. साक्षात. हो. 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 एकच वाक्य म्हणाले, साक्षात. बरोबर. हे बघ अंगावर असं हो. हे होतोय ते एवढंच म्हणाले. आणि ते गेले, डायसवर गेले. थोडा वेळ मला बोलवलं, सत्कार वगैरे झाला. मग मला म्हणाले तुम्ही काही बोलणार का? हं. आता एवढं बोलायची सवय असल्यानं म्हटलं काय हरकत नाही, मी बोलतो. हं. मी माईक समोर गेलो. हं. मागे स्वामींची मोठी तस्वीर. म्हणलं ह्यांचं बोधवाक्य आहे, घेऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि तुला खरं सांगतो मित्रा, या एका वाक्यानंतर मी लहान मुलासारखा ढसा ढसा रडायला लागलो. हं. लहान मुलासारखा ढसा ढसा रडत होतो. हे सगळं माझ्या समोरचे 400-500 लोकांचा मॉब, पिन ड्रॉप सायलेन्स, सगळे बघतात की ह्याला काय झालं. मग काकांनी ताबा घेतला. म्हणाले की जोपर्यंत तुमची तुमच्या देवताशी का तुमच्या स्वामींशी एकरूपता होत नाही, तोपर्यंत ही अवस्था येत नाही. ओ. आणि आत्ता कुलकर्णीचं तेच झालेलं आहे. असं इतके स्वामीमय झालेले आहेत, एकरूप झालेले आहेत की त्यांना पुढचं काय आठवतच नाहीये. आणि मग त्यांनी त्या दिवसाचा विषय बदलून देव स्वामीमय एकरूपता कशी असायला पाहिजे ह्याच्यावरती 1 तास प्रवचन केलं. बाप. अपार्ट फ्रॉम दिस, हो. आमची जेवणं झाली. मला म्हणाले तुम्ही कधी जाणार? म्हटलं कारण रात्रीच्या बसने मी परत जाणार आहे. हो. तर काकू मला म्हणाल्या की म्हणजे त्यांच्या मिसेस की तुम्ही संध्याकाळी घरी या, आपण एकत्र जाऊ, हं. थोडा वेळ बसा आणि मग ते तुम्हाला काकांचं दर्शन होईल. म्हटलं बरं. आम्ही त्यांच्या घरी गेलो. 5 वाजेपर्यंत आम्ही छान नॉर्मल गप्पा मारल्या, हो. एकदम नॉर्मल. आणि 5 वाजता काका म्हणाले मी येतो, मला जरा आतमध्ये काम आहे, मी तयारीला लागतो. काका गेली आतमध्ये. डॉट 7 वाजता लोक जमायला सुरुवात झाली होती घरामध्ये. डॉट 7 वाजता त्यांचं
आवाज सुरू झाला. लोकांना ते स्पीकरवरती ऐकू येतं. ओके. इट वॉज अ शॉकिंग फॉर मी येस. की ज्या व्यक्तीशी मी आत्ता एक तासाभरापूर्वी इतकं नॉर्मली बोललो होतो, तो आवाज आणि हा आवाज. एकदम वेगळा. अरे, मी मगाशी म्हणलं तसं उर्दू मिश्रित हिंदी हो आणि ते प्रवचन हो अर्धा तास प्रवचन झालं. हो. ते बोध लोकांना बोधवाक्य देतात Yes, वगैरे. yes. आणि मग काकू मला म्हणाले की तुम्हाला लवकर जायचं, तुम्ही आधी दर्शन. पहिलं दर्शन घ्या. हॉल, पॅसेज, आतली रूम, हम्म. तिथं काका बसलेत. हॉलमधनं मी गेलो, हम्म. त्या रूमच्या दाराशी उभा राहिलो. आय वॉज सॅट. असं प्रसन्न वातावरण, धूप दीप नैवेद्य, वा वा वा. वा 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 वा. आणि त्या ह्याच्यामध्ये काका असे शांत असे बसलेले, केशरी वस्त्र होतं, डोक्यावरती ती अशी टोपी, स्वामींची मुसलमानी टोपी असते तशी हो, होती. डोळे बंद. पहिलं वाक्य, आ गया तू तो मेरा अवतार है, ते ही राह देख रहा था मैं. वा. काटा येतो अंगावर. मला काहीच कळलं नाही, म्हटलं काय बोलतात ते. मग मी जाऊन नमस्कार केला, पाय पडलो, बाजूला बसलो. मग ते जे बोलतात ना ते काकूंना कळतं, कारण ते टोन वेगळा असतो त्यावेळेस. हो हो हो. मग त्यांनी मला ते एका कागदावर लिहून दिलं. ते मला काय सांगतात, माझ्याबद्दल काय सांगतात, माझं फ्युचर काय सांगतायत. हो सांगतात. हो. हम्म. तो कागद आत्ता सुद्धा माझ्या खिशात आहे. या ओ क्षणी. माय गॉड. ओ माय गुडनेस. हे लाटकर काकांचे अनुभव आहेत माझे. वा. तसेच पुण्याचे भाटे काका. हा, भाटे काकांबद्दल जरा सांगा आम्हाला. भाटे काकांचं कसं झालं, भाटे काकांना एका फंक्शन मी भेटलो होतो. हम्म. मग त्याने असं बघितलं माझ्याकडे, पुण्याला येऊन भेट मला. ओके. हा, ठीक. हम्म. गेलो पुण्याला भेटायला. पुण्याला भेटलो, सगळं नमस्कार वगैरे झालं, दर्शन झालं, सगळं झालं. थांब जरा म्हणले. आतमध्ये गेले आणि स्वामींची मूर्ती आली इथं. बरोबर. अशी पितळी मूर्ती आहे, हो. एवढ्या साईजची. येस. ती मला दिली आणि मी घेतली. तो पण मला काहीच माहिती नाही, मनोभावे घेतली, नमस्कार वगैरे केला. आणि नंतर मला माझ्या मित्रा सांगितलं, आयुष्यातला सर्वात लकी माणूस तू असशील. काका कधी एकदम पहिल्या भेटीत कोणालाही मूर्ती देत देत नाही. नाही. बरोबर. किंवा तुला 10-15 वेळा चक्रा मारावं लागतात, त्यांच्याशी बोलावं लागतं, त्यानंतर ती मूर्ती तुला मिळते, जर त्यांच्या मनात असेल तर. बरोबर. आणि तू इतका लकी आहेस की तुला पहिल्या भेटीत त्यांनी ती मूर्ती दिली. वा. ते झालं. मग एक दिवशी काकांचा फोन आला मला, अशोक घरी हो. का म्हणजे मला ते फोटो काढायचे स्वामींच्या वेशात. वा. म्हणलं येतो. गेलो तिकडे. हो. आता सांग मानधन किती येणार. म्हणलं काका एक पैसा घेणार नाही, हे स्वामी कार्य आहे, याच्यामध्ये मी कसलं मानधन घ्यायचं. म्हणलं बरोबर. तुम्ही बोलवला हाच माझ्यासाठी मान आहे. म्हणलं हो. धनाची काही अपेक्षा नाही. बरोबर. असं तर सांग, फक्त एकच आहे म्हणलं, मला माझी बॉडी शो ऑफ करावी लागते हम्म. त्या कॅरेक्टरमध्ये जाणार. हो काय. ठीक आहे, माझ्या नावाकडे चल. हम्म. आम्ही गेलो. हम्म. त्याला सांगितलं हे असं असं आहे, त्यांना शो ऑफ करायचं आहे, स्वामींचं हे करणार है ना. मी नाही करणार. वस्त्र विस्त्र लागलं तर कोण, स्वामी आहे. ते स्वामी आहेत. त्याला वस्त्र लागलं तर मी काय करू. बरोबर. आकार दिलं त्यांनी. हो. म्हणलं काका, म्हणलं काका एक काम करा, एक 10-12 रेझरची अरेंजमेंट करा, हो. मी आपल्या मेकअप आर्टिस्टला सांगतो. हो, करेक्ट. अक्षरशः त्यांच्याच घरातल्या बंगल्यातल्या बाथरूम मध्ये मी मला स्वतःला शो ऑफ केलं. ओके. आणि मग क्रोमामध्ये आम्ही त्यांचे माझे काही फोटो. हो. तुला सांगतो मी, काकांची नात, काकांची सून, काकांचा मुलगा, हम्म. हे सगळे जण येऊन एका विशिष्ट पोझिशनला बसायचे, हात जोडून माझ्याकडे बघत होते, मी आशीर्वाद. असं एक फोटो सेशन झालं. हो. ओके. प्रत्यक्ष काका जेव्हा आले, हम्म. काका माझ्यासमोर बसले. तर काका तसे माझे गुरु, हो. तसं बघायला गेलं. हो. ते असे बसले आणि मी त्यांच्याकडे बघतोय, असे हात थरथरत होते त्यांचे, बरोबर. असे. आणि लिटरली गळा रडायला लागले ते. म्हणजे आम्हाला ते फोटो सेशन थोडा वेळ थांबवावं लागलं. बरोबर.
तो फोटोग्राफर म्हणला काका इतकं ते हे म्हणलं ते ऑथेंटिक होतं, ते खरं घ्यायला पाहिजे होतंस तू. हो, मग घेतलं नाही त्याने. त्यांनी ते घेतलं नाही, त्यांनी तो तिथं क्लिकिंग करायला थांबून गेला. बरोबर. पण काका मला म्हणले मला अशोक दुसरं काही दिसत नव्हतं, फक्त तुझ्यामध्ये स्वामी दिसत होते म्हणे. आता माझा गुरुच मला हे म्हणतायत, काय म्हणायचं म्हणजे शब्द खरंच मी स्पीचलेस आहे आता. निशब्द खरंच. म्हणजे हे खूप लोकांना जमणार नाही, इतकं जबरदस्त हे काम आहे. आणि स्वामींनी तुम्हाला हे जबरदस्त म्हणजे धनकवडीला धनकवडीला गेल्यानंतर मी वरती सचिवांच्या केबिनमध्ये जातो, त्यांच्याशी गप्पा वगैरे मारून मग आम्ही खाली येतो. मग बरोबर. ते दर्शनाची व्यवस्था करतात, दर्शन वगैरे व्यवस्थित होतं. हो हो हो. दर्शन झालं आणि मी त्यांना भेटायला परत आलो. हम्म. तर ऑन द वे जाताना जिन्याच्या इथं एक फॅमिली, हातात शंकर महाराजांची मूर्ती आहे, हम्म. नवरा बायको आणि मुलगा, हो. एक 20-22 वर्षाचा मुलगा. हम्म. ते आले आणि मला म्हणाले आमच्या डोक्यावर हात ठेवा. म्हणलं ठीक आहे. डोक्यावर हात ठेवला, जय शंकर श्री स्वामी समर्थ म्हटलं आणि मी वरती केबिनमध्ये ऑफिसमध्ये सरांच्या इथे जाऊन बसलो होतो. बरोबर. एक तासभर आमच्या गप्पा झाल्या. हम्म. गप्पा झाल्यानंतर मी खाली उतरलो, हो तर ती व्यक्ती समोर बसलेली, हो. हातात मूर्ती घेऊन. बरोबर. आय वॉज शॉक्ड. म्हणलं अरे तुम्ही अजून गेला नाहीत? हम्म. नाही म्हणे आमची एक इच्छा आहे. म्हणलं काय? पण ही शंकर महाराजांची मूर्ती तुम्ही आमच्या हातात ठेवावीत. हो माय गॉडनेस. त्यासाठी एवढा वेळ थांबले ते? 1 तास. मी म्हणलं अरे मग तुम्ही वर यायचं ना. हम्म. म्हणजे आम्ही जिने चढलो तर आम्हाला एकाच्या वॉचमॅन सांगितलं नाही वरती नाही जाता येणार. बरोबर. म्हणलं तुम्ही कधीतरी खाली उतरा म्हणून मी तुमची वाट बघतोय. बापरे. शेवटी मग मी त्यांच्याकडनं ती मूर्ती घेतली, त्यांच्या हातात दिली हो. आणि मग त्यांना आशीर्वाद परत दिला. हम्म. आय डोंट नो म्हणजे काय माझ्या नशिबात आहे माहिती नाही. मला जो कोणी भेटतो ना तो गळागळा रडायला लागतो. त्याला बरोबर. प्रत्यक्ष स्वामींचं दर्शन दर्शन झालं वास झालं. असतं, ते कबूल करतात. हो. आणि ही त्यांची किमया आहे. बरोबर. करेक्ट. कट टू मी शंकरमायांच्या मठाच्या बाजूला एक पुस्तकाचं दुकान आहे, धार्मिक पुस्तकं उदबत्त्या मिळतात. हो बापूसाहेबांचं पुस्तक त्याला नाव आहे. हो. माझ्या ओळखीचे, तर मी त्यांच्याकडनं उदबत्ती घ्यायला गेलो. हम्म. दुकानात शिरलो, बापूसाहेब नव्हते, त्यांच्या प्रॉपर खुर्चीवर बसलेले नव्हते. म्हणून मी तिथं बसलेल्या व्यक्तीला विचारलं की कुठे गेले? थोडे बाहेर गेले, येतील आता. मी इथं उभा, ती व्यक्ती तिथे, म्हणजे डाव्या हाताला 3 माणसं बसलेली आहेत हम्म. खाली, हम्म. प्रॉपर जमिनीवर बसलेली. हम्म. त्यातला एक माणूस ताडकानं उठला, अरे स्वामी. हम्म. अरे मी तुला म्हणलं ना माझ्या स्वप्नात स्वामी आले होते, ते हेच होते. अरे. आणि ह्यांनी मला सांगितलं की शंकरमाळ्याच्या मठात इथं जाऊन हे पुस्तक घे. ते पुस्तक घ्यायला मी आज आलोय आणि हो. मला स्वतः स्वामींचं दर्शन दिसतंय. हे काय आहे? अरे बाप. स्वामी रचितच असतं रे. हो हो खरंय खरंय. मग त्यांनी ते पुस्तकाकडे बोट दाखवून मला सांगितलं, तुम्ही मला स्वप्नात हे सांगितलं, हे पुस्तक घे. अरे बाप रे. तुला जक्कल माहितीये? हो हो, हो. जक्कल आपला जक्कल. हा जक्कल जो लास्ट पॉडकास्ट म्हणजे त्यांच्यासोबतच मी केलाय. हा. जक्कल ज्यांच्या घरी शंकर महाराज 28 वर्ष होते. हो 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 हो, हो. त्यांचं सांगा ना, जक्कलांचं सांगा. जक्कलांचं म्हणजे तुला सांगेन तर इव्हन तुम्हाला माझ्या स्वामींच्या भक्तांना पण आश्चर्य वाटेल. मी पुण्यातला तो पॉडकास्ट केला, हो तो रफकट होता. बरोबर. तर ज्यांनी केला त्यांनी तो ह्याला पाठवला, समीर म्हणून आमचा मित्र आहे, हम्म. समीरनी जक्कलला पाठवला. हम्म. मी माझ्या भाच्याच्या कार्यक्रमाला नाट्यगृहामध्ये आहे, त्यांचा गाण्याचा मोठा कार्यक्रम चालला, वर्ल्ड रेकॉर्ड करणार होते ते. हम्म. मी व्हीआयपी रूम मध्ये बसतोय, शांतपणे गाणी ऐकतोय. 8:30 वाजता मला जक्कलचा फोन आला. म्हणे दादा कुठे आहात तुम्ही? म्हटलं मी असं असं नाट्यगृहात बसलेलो आहे, यशवंतराव नाट्यगृहात. हम्म. मी बायकोला तुमच्याशी बोलायचंय. जितू जक्कलच्या. हा. म्हटलं ते बोलतो. हम्म. त्यांनी फोन असा कानावरती आहे, तो म्हणे नाही नाही नाही, तिला व्हिडिओ कॉलवर बोलायचंय. ओके. हरकत नाही, दे व्हिडिओ कॉल. हो. मग त्यांनी व्हिडिओ कॉल केला. आता मजा बघ दादा,
हिच्याशी बोला. त्यांनी असा मोबाईल तिच्याकडे दिला. तिने मोबाईल असा हातात घेतला. शी स्टार्टेड क्राईंग. ओके. म्हणलं अरे काय झालं. पण दादा ती खूप स्वामी भक्त आहे. ती तुम्हाला बघितल्यानंतर तिला एकदम हे होतं म्हणे. मी फोटो जरी दाखवलं तरी ती असं करते म्हणे एकदम. हो. मग ती म्हणाली की आज सकाळी पहाटे 5 वाजता हा. तुम्ही माझ्या स्वप्नात आला होता. मी ओके. हा. आणि मी तुमच्याशी बोलले. त्याच्यासाठी मी जरा हम्म. थोडी अशी हे आहे, काळजीयुक्त अशी आहे. हो. तेव्हा तुम्ही एक वाक्य बोललात, जे आत्ता पण बोललात. तुम्ही आत्ता बोलला होतात, भिवू नकोस सगळं व्यवस्थित होईल. हो. हेच वाक्य तुम्ही पहाटे पण म्हणाला होता, भिवू नकोस सगळं व्यवस्थित होईल. हो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ती म्हणाली, तुम्ही जे मला दर्शन दिलं, हो. काय कोइन्सिडंट आहे तुला सांगतो मी. हा. हा टी शर्ट होता, हो. ही जीन्स होती, हो, बरोबर. फक्त जॅकेट वेगळं होतं. ती हो. म्हणली या वेशामध्ये हो. पहाटे 5 वाजता तुम्ही मला दर्शन दिलं. क्या बात आहे. आणि तो ड्रेस मी घातला तर संध्याकाळी 6 वाजता कार्यक्रमासाठी. वा. सुबह. म्हणजे कोण कुठे कनेक्शन असतं आणि स्वामी तुम्हाला कुठल्या रूपात कुठे दिसतील. म्हणजे हा रंग तिला पहाटे 5 वाजता दिसला होता, जो मी संध्याकाळी 6 वाजता. बरं काका, असं सांगा मला की असं आपण दर्शन देताना असं कधी तुम्हाला वाटलं की कोणी एक असा प्रश्न केला ज्यामधून बाह्य म्हणजे तुम्ही तर स्वामीच आहे पण आतमध्ये तुम्ही रडत आहात की काय असा प्रश्न विचारला म्हणजे तुम्ही कंट्रोल पण करत असं काय झालंय का तुमच्यासोबत? हा, आता तू मगाशी जे म्हणालास की त्या 2 बायका, म्हाताऱ्या बायका. हो. आता रिसेंटली मी गेलो होतो गिरगावच्या मठात. दर्शन वगैरे झालं. वरती केबिन मध्ये बोरकर सरांबरोबर बसून म्हणून प्रसाद वगैरे घेतला हो. स्वामींचा. हो. जेवण वगैरे झालं आणि खाली आलो. हो. सेम केस जशी धनकवडीला झाली तशीच केस. हो. मी खाली आलो आणि खाली 2 म्हाताऱ्या बायका ऑलमोस्ट 90च्या आसपास ओके. त्या खुर्चीवर बसलेल्या होत्या. त्या मला खाली उतरलं बघितल्यानंतर त्या एकदम अशा उठून उभा राहून वाकायला गेल्या. म्हटलं वाकू नका, तुम्ही माझ्या पाया पडू नका. बरोबर. तर त्यांनी काय उत्तर दिलं माहिती का, हम्म. तुम्ही जेव्हा वर गेलात ना तेव्हापासून आम्ही फक्त तुमची वाट बघत होतो. तुम्हाला डोळे भरून बघायचं होतं, तुम्हाला नमस्कार करायचा होता. तर 90च्या आसपासच्या बायका 1 तास तिथं थांबतात. ते कोणासाठी थांबतात? स्वामींसाठीच थांबतात. त्यांना माझ्यात स्वामी दिसले. मी मगाशी जसं म्हणालो की मी निमित्त मात्र आहे, करता करतात ते आहेत. ते आहे. पण लोकांची श्रद्धा अपार आहे. लोक खरं सांगतो भक्तांना, तुमची श्रद्धा अपार आहे आणि ह्या तुमच्या श्रद्धेचं फळ तुम्हाला स्वामी नक्की देतात. बरोबर. जसं एका डोंबिवलीतल्या एका मठामध्ये मी जेव्हा होतो तेव्हा एक लहान मुलगी आली. शाळेतली मुलगी होती. हो. स्कूल ड्रेसमध्ये झाली. तेव्हा हा. एका शाळेतली होती. स्कूल ड्रेसमध्ये झाली. हो. पाया वगैरे पडले आणि गेली. हो. गेल्यानंतर परत 10 मिनिटांनी आली. मी लोकांना प्रसाद देतोय. माझी डाळ वगैरे नवी राहिली आहे. माझ्या कांदा शिवते. स्वामी मला तुमच्याशी बोलायचं आहे. हो. म्हणलं हा बोल ना. पुढे माझ्या घरी याल का? म्हणलं का ग? म्हणे माझं 10वीचं वर्ष आहे. आई बाबा खूप भांडतात बरोबर. आणि माझं लक्ष लागत नाही. बरोबर. जरा त्यांना एकदा समजावून सांगा ना. अरे हल्लो मी का मी स्वतः खूप भावूक आहे. म्हणजे अशा प्रसंगाला तर माझ्या डोळ्यात टचकन पाणी येतं. पण त्यावेळेस जर मी स्वतः माझ्या डोळ्यात पाणी आणलं असतं ना तर ती मुलगी म्हणाली असे स्वामी रडतात. हो. तो क्षण मला कंट्रोल करावा लागतो, प्रचंड कंट्रोल करावा लागतो. सेम केस झाली ती अक्कलकोटला. हो. अक्कलकोटला आमचं अन्नछत्रतर्फे शो झाला नाटकाचा. हो. लोक येऊन भेटत होते. हो. म्हणजे कसं होतं, नाटक 2 तास 15 मिनिटं, त्याच्या पुढचे 1.5 तास मी लोकांना फक्त डोळे दर्शन. पुसणे, हो. आशीर्वाद देणे, खरंय, डोळे खरंय. पुसणे, आशीर्वाद देणे हे चालू असतं. हो. 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 म्हणजे हा अक्षरशः प्रकार होतो माझ्या बाबतीत. हो. बरोबर. लोक भेटत होते. सबकॉन्शियस लेवलला मला जाणवलं की माझ्या डाव्या हाताला कोणतरी एक मुलगी उभी आहे. ती शांतपणे उभी आहे. हम्म. तर कसं 2-3 वेळा असं ना आपल्याला फील झालं नाही की कोणतरी आहे कोणतरी आहे. तर मी असं बघितलं तिच्याकडे, तिने माझ्याकडे बघितलं. म्हणलं येस
असं केलं. तर ती जवळ आली हम्म. आणि कॅन आय हग यू? हो. ओके म्हणलं. तिने कडकडीत मिठी मारली, हं. घट्ट मिठी मारली मला, हं. आणि शी स्टार्टेड क्राईंग. करेक्ट. ती इतकी रडली की हं. तिच्याबरोबर तिचे मिस्टर, नणंद, सासू सासरे सगळी गँग उभी आहे. हं. शेवटी मी त्यांना म्हणालो की प्लीज तिला थोडंसं ड्रेन आउट होऊ दे, हं. मोकळं होऊ दे, मग आपण तिला विचारूया. हं. 5 मिनिटांनी ती शांत झाली. मग तिला मी विचारलं, आता मला सांग की तू एवढी का रडलीस? तर तिने उत्तर काय दिलं माहितीये? हं. स्वामींचं चरित्र वाचलेलं आहे, स्वामींना मी फोटोमध्ये बघितलंय, आज साक्षात तुम्हाला बघितल्यानंतर मला राहावं नाही. वा. काय ती भावना लोकांची, काय भावना? काय भावना. लोक म्हणजे कलियुगामध्ये लोक म्हणजे एवढं प्रचंड स्वामींचं प्रचंड प्रचंड भक्ती वाढली आहे. आणि लोकांना असं पण नाही की लोकांना भरपूर प्रचिती येते येते, प्रत्येक माणसाला. खूप प्रचिती आहे. म्हणून मला जे कोणी भेटतं ना त्यांना मी हा. सांगतो की इथून हाक मारा. खरंय आणि खरंय. हाक मारा ना, हाक मारामध्ये एक शब्द आहे. हो. कसा हाक मारायची माहितीये? स्वामी हो. स्वामी हो. स्वामी हो. हो ह्याचा अर्थ असा आहे, तुम्ही स्वामींना मारलेली हाक स्वामी हो. आणि त्यांनी दिलेला होकार हो, हो. स्वामी हो. ते दोन्ही कंबाईन होतं. हो. स्वामी हो, मी आहे, कसली काळजी करतो. हो. आणि कुठलंही काम हो करायचं असेल तर स्वामी हो असे म्हणतात. आमचे ठाकूर मामा मामी आहेत, हा. ते पण मला असं सांगतात की मी त्यांना स्वामी ओम म्हणतो. हो. म्हणजे खूप आमच्या मठात मध्ये स्वामी ओम म्हणतात. म्हणतात. कोणाला तर स्वामी ओम, काही श्री स्वामी समर्थ. तर मग ते म्हणतात की स्वामी हो म्हण, तुझं काम सगळं होणार आहे. हो ना, तो exactly, तो होकार स्वामी हो. महत्वाचा आहे. हो. येस. हो मध्ये होकार आहे. स्वामी हो. तेव्हा तुम्ही देखील स्वामी हो म्हणून बघा, तुमच्या हाकेला स्वामींनी होकार दिलेला असेल. खरं तर काका म्हणजे आजचा जो पॉडकास्ट आहे त्यामध्ये माझे प्रश्न कमी आणि तुमचे इतकं तुमच्याकडे मटेरियल आहेत म्हणजे नेहमीच होतं. नेहमीच होता. आणि बरं मला असं म्हणजे तुम्हाला विचारायचं की कारण का हा जो एपिसोड ऑटोमॅटिकली असं होतं की तुमचे तर एक्सपिरियन्स आम्ही ऐकतोय, हा. पण त्याच्या व्यतिरिक्त जे महाराष्ट्रातील जे सत्पुरुष आहेत हा. तेही सुद्धा आम्हाला ऐकायला मिळतात. जसे आता भाटे काका झाले, लाटकर काका झाले, असे कुठले अजून एक आहे का? आम्ही मध्यंतरी ह्याला होतो, धनकवडीला होतो, ओके. आणि हाच आपला जक्कल आणि हं. हा भेटले मला तिकडे. हं. आणि ते म्हणाले की तुम्ही बनसोडे आजीने भेटलात का? ओके. म्हणलं नाही. हा. तर म्हणलं तुम्हाला वेळ आहे का? तेव्हा त्यांनी विचार. म्हणलं हो, हो. अशा आम्हाला वेळ असतोच. म्हणलं आपण जाऊया. हो. आम्ही 7-8 जण, ओके. 2-3 बाईक, हा. रिक्षा, असं हा. आम्ही निघालो. हो. धनकवडीला लेफ्ट मारून सरळ गेल्यानंतर सिग्नल लागतो. हम्म. त्या सिग्नल वरती हम्म. एक मुलगा धावत आला. हम्म. वाचा नाही, हावभाव, हम्म. हात पाय वळलेले. ओ. मी काय सांगतो तर नीट ऐक. हो. हात पाय वळलेले, अष्टवक्री. ज्याला त्या एरियामध्ये महाराज म्हणून ओळखतात. अरे बाप. मी आलो, असं करत तो आला. हो. एका ह्याच्यावर बसला, बाईकवर बसला. आम्ही बनसोडे आजींकडे गेलो. हो. तुला सांगतो मी, आजींनी चिले महाराजांची आजन्म सेवा केली. ओके. अक्षरशः आता त्यांना थोडं कानाने ऐकू येत नाही, ते वयोमानाप्रमाणे असेल कदाचित, पण प्रचंड स्मरणशक्ती, दांडगी, प्रचंड वाचन, प्रचंड बोलण्याची त्यांची हे काय म्हणतात ते वाचासिद्धी, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रेमाने, अगदी म्हणजे खूपच प्रेमाने वेलकम केलं. हो. आणि त्यांच्या आवाजावर एक असा छान असा एक वेगळा टोन आहे, अनुनासिक असा छान असा टोन आहे. आता माझी उंची बऱ्यापैकी आहे, 6'2" वगैरे माझी उंची आहे. तर ते मला ते श्रीफळ आणि शाल देताना असं वाकूनच मला घ्यावं लागतं. हो. आणि त्यांना उंच, तर ते असं ते कुंकू लावताना उंची वहे तुला स्वामींची भूमिका मिळाली. अरे तो इतका गोड प्रसंग आहे. बरोबर. व्हिडिओ मध्ये मी तो केलेला आहे, शूट केलेला आहे. हो. व्हेरी नाईस. ह्या सगळ्या म्हणजे चिले महाराज काय, हो. स्वामी समर्थ, शंकर महाराज, बरोबर.
मी आता फ्लो मध्ये आलोय म्हणून सांगतो, मी सिद्धेश्वर महाराजांची भूमिका केली. ओके. सिद्धेश्वर महाराज हे संभाजीनगरला एक योगी पुरुष होऊन गेले. कालसिद्धेश्वर. नाही, नुसते सिद्धेश्वर महाराज. ओके. ते धोत्रा गाव आहे सिद्धेच्या जवळ, हम्म. संभाजीनगर जवळ धोत्रा नावाचं गाव आहे. हो तर त्या गावामधले ते हे, बरोबर. त्याचा तो इतका किस्सा जबरदस्त आहे. हो. मला डायरेक्टरने फोन केला, दादा दादरला या हॉटेलमध्ये या, एक मीटिंग आहे. हो. मी गेलो. आता मी, माझा मित्र डायरेक्टर आणि ते व्यक्ती बसली. ते नंतर कळलं की ती प्रोड्युसर आहे. हम्म. बोलणं वगैरे झालं आणि एक अर्ध्या तासांनी मी बाहेर पडलो. नंतर त्याचा मला परत फोन आला, दादा मस्त किस्सा झाला. म्हणे काय? म्हणे हे आमचे निर्माते होते, ते म्हणाले हा टकला माणूस सिद्धेश्वर महाराज कसे दिसतील. म्हटलं तुमचा एक फ्रंटल फोटो पाठवा, मी त्याच्यावरती वर्कआउट करून हे करतो. मग त्यांनी सिद्धेश्वर महाराजांची पांढरी दाढी पांढरे केस असं वर्कआउट केलं. तो फोटो जेव्हा दाखवला त्यांनी निर्माता म्हणलं बस संपलं, हाच व्हेरी नाईस. हेच करायचे, त्यांनीच करणार. व्हेरी नाईस. झालं. आम्ही शूटिंगला संभाजीनगरला, नंतर पुढे ह्याला कुठे लेण्या कुठल्या आपल्या त्या मांडवले मी. फेमस लेणी रे आपली, आपण संभाजीनगर जवळ जातो ते, माहिला माझ्या डोक्यात. तिथं आम्ही शूट, आमसरी म्हणून गाव आहे, त्या गावामध्ये आम्ही शूट करू. ओके. काही पोर्शन मी त्या गावात करत होतो दिवसाचा. मी गावामध्ये जिथं त्या सिद्धेश्वर महाराजांची मूर्ती आणि मंदिर आहे, तिथं आम्ही रात्री काहीतरी 5 वाजता पोहोचलो. बरोबर. तुला खोटं वाटेल, अख्खं गाव वेलकम करायला बाहेर उभं होतं. बापरे. महाराज येणार आहेत म्हणून. डिसेंबरची थंडी, वा. माझ्या अंगावरती फक्त धोतर, अंगावरती काही नाही. त्या ह्याच्यामध्ये मी गाडीत उतरलो तर एक म्हातारी बाई धावत आली, असं असं माझा बाबा आला, माझा बाबा आला, माझा बाबा आला करत. आणि मग तिथल्या कोणीतरी धरलं, ती पायावर डोकं ठेवलं तिने आणि डोक्यावर सतत हात घेतले, डोक्यावर ठेवले, असं बरं वाटलं माझं बाबा. तर ती बाई होती आंधळी. अच्छा. वयाच्या वाढण्यात त्याचं हे झालं होतं. मी सिद्धेश्वर महाराजांच्या मंदिरात गेलो आणि माझ्या तोंडातून एक शब्द बाहेर पडला जो कळायला नको होता, आईला हा तर मीच. इतकं साम्य माझं आणि सिद्धेश्वर महाराजांचं. मी गाडीत बसलोय, थंडी आहे, बाकीचे लोक शूट करतायत, मी काचावर करून बसलोय. तर थोडं काचीवरती टकटक झाली. तो बघितलं तर एक लहान मुलगा आहे. म्हणलं काय रे बाळा, काय? काच खाली करून चालू सर. अंधार होता, ऑलमोस्ट अंधार होता. महाराज महाराज माझं डोलं बरं करा. मी नीट बघितलं, थोडासा ट्विस्टिंग डोळे होते. तर मी त्याला म्हणलं काय रे, काय झालं? मला शाळेमध्ये सगळी मुलं भ्याकना भ्याकना म्हणतात, माझं डोलं बरं करा. आता त्या बालकाची काय ती भक्ती, काय ते भाव. म्हणजे मला अक्षरशः असं गैवर राहिलं. मी त्या पोराला जवळ बोललो, त्याच्या डोक्याला हात ठेवला आणि म्हणलं सिद्धेश्वर महाराज, हा भक्तिभावाने तुमच्याकडे आलेला आहे, त्याची इच्छा पूर्ण करा. वा. आज त्याची इच्छा पूर्ण केली असेल नाही केली असेल सिद्धेश्वर महाराज, पण तो क्षण माझ्यासाठी अंगावर काटा आणणार होता. कारण मी आशीर्वाद दिला, ते पोरगं वळलं आणि दोन्ही हात असे वर करत माझं डोलं बरं होणार, माझं डोलं बरं होणार, माझं असं बोलत निघून गेला. झाले असतील. बरोबर आहे काका. आता इतके लोकांचे आपण एक्सपिरियन्स ऐकले, इतके सत्पुरुष तुम्हाला लाभलेत, म्हणजे आणि एवढ्या लोकांचा स्वामी म्हणून तुम्ही आस्वाद घेत आहेत. तर तुमची सुरुवात कशी झाली, मला हा प्रश्न विचारायचा होता की तुमची दादर मठात अशी सुरुवात कशी झाली? खरं सांगू, मी आता म्हणजे बघताना पण कदाचित आश्चर्य वाटेल ऐकून. गेली म्हणजे त्या काळामध्ये मी 20-30 वर्ष त्या मठाच्या लेनमधनं जात येत होतो. दादरचा मठ सेनाभाऊंच्या मागे. हो हो हो. कधीही वाटलं नाही आतमध्ये जावं, बरोबर, कधीच वाटलं नाही. हो. पण एक दिवशी असं दुपारी मी गल्लीत चाललो होतो, खरकना आवाज आला, तर ते गेट उघडलं गेलं दुपारी 3च्या सेशनला. हो. चला दार उघडले, जाऊया आतमध्ये, असं म्हणून मी आत शिरलो. आता मजा बघ, समोर स्वामींची तस्वीर,
दादरच्या मठातली स्वामींची तस्वीर खूप करारी आहे. हो, डोळे आहेत ना, डोळे तुम्ही त्या डोळ्याला डोळा भिडवू शकत नाही. उग्र. उग्र आहे. हो. आणि ते असं असतं त्याचं बघा. तर मी गेलो, हात जोडले, नमस्कार केला हा. आणि मला एक आवाज ऐकू आला. हो. काय रे, आज वेळ मिळाला का तुला यायला? ओ माय गॉडनेस, जबरदस्त. मग उजवीकडे बघतो, डावीकडे बघतो, माझ्या आजूबाजूला कोण नाही, समोर फक्त स्वामींची तस्वीर, इथं मी आणि तो आवाज कानामध्ये घुमला. त्या वेळेपासून माझा नियम झाला आयुष्यामध्ये की दर सोमवारी संध्याकाळी 5 वाजता दादरच्या मठात वा. आठवड्याची सुरुवात त्यांच्या दर्शनाने करायची. क्या बात आहे. त्यापासून ते माझ्यामध्ये एकरूप झाले. ती सुरुवात होती असं मी मानतो. वा. आणि मग ते नाटक, हो. मग ती सिरियल, हो. ते एक 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 येत गेलं. हा, शंकर महाराजांच्या शंकरमायांच्या सिरियल मध्ये पण तुम्हाला स्वामींची भूमिका केली. व्हेरी नाईस. पण तुमचं असं साक्षात दिसतं. आणि ते तो जो व्हिडिओ बघितला मागे, ते म्युझिक होती गुरु माझा, आणि त्यामध्ये तुम्ही भेटतात, डोळ्यातून पाणी आलं. स्वामींची आणि शंकर महाराजांची पहिली भेट. पहिली भेट. ओ सुपर. तेव्हा मित्रांनी तो एपिसोड अजूनही जपून ठेवलाय. तो म्हणला की ज्या पद्धतीने तुम्ही त्यांच्या खांद्यावरनं हात फिरवलाय हो, हो. शंकर महाराजांच्या, तो जे मायेचा स्पर्श हो, हो. कोणी शिष्याला दिले हो, असो, हो. इतकं परफेक्ट आलेलं म्हणजे खूप तुम्ही perfect. आयुष्यात मी हा परत कधी बघणार नाही आणि तो डिलीटही होणार नाही, इतकं त्यांनी ते व्यवस्थित सेव्ह तो करतो. खूप व्हायरल झालाय ऍक्च्युअली. खूप वाईट झालं. खूप व्हायरल झाला तो. बरं का, असे अजून कुठले सत्पुरुष आहे का जे आपल्याला लाभले? शंकर महाराज झाले, स्वामी समर्थ झाले, सिद्धेश्वर महाराज झाले, साईबाबांची भूमिका केली तुम्ही. वा. अल्बम केला होता. हो. एक विमल कुमार म्हणून आपले मोठे इंडस्ट्रीतले फेमस डिरेक्टर, ज्यांनी गोविंदाबरोबर 8 फिल्म हिट हो. केल्या. हो. हो. आणि माझं नशीब की मी त्यांच्याबरोबर 2 भोजपुरी फिल्म केल्या. हम्म. म्हणजे तुमच्या नशिबात असताना तुम्हाला कसं मिळतं. मी अंधेरीला आहे, मला आमच्या डीओबीचा फोन येतो, हम्म. किधर है तो, हम्म. सर मैं यहीं पे हूँ, अंधेरी में हूँ, फलाना फलाना ऍड्रेस पे आ जा. हा. मी गेलो, हो. दाराची बेल वाजवली तर दार उघडलं तर समोर शेषशाही सारख्या पोज मध्ये विमलजी असे बसले होते. हा सोफावर पळवलेले, हा. तुझ्यासारखेच केस होते तेव्हा त्यांचे. मला एकदम सत्य साईबाबाच आठवले. मला भरपूर लोक म्हणतात. सत्य साईबाबाच आठवले मला. हो. आणि ते कधी कफनी घातलेली ऑरेंज हा. कलरची. हो. मग आमचे डीओपी मला म्हणाले, विमल जे बोला था ना वो ये आर्टिस्ट है, मेरा बंदा है. हा. झालं, बोलला, नमस्कार चमत्कार झालं. मग मैं भोजपुरी फिल्म कर रहा हूँ. आणि त्याची बोलण्याची स्टाईल एकदम वेगळी आहे. आता त्यांनी हा एपिसोड बघायला तर म्हटले, मेरी नकल करते हो क्या? बोला. अशोक, हो. भोजपुरी फिल्म कर रहा हूं मैं, मेरे साथ काम करोगे? मी आतून म्हणलं की अरे देवा, हा. गोविंदासारख्या हिरोला तुम्ही 8 हिट फिल्म दिल्या, बरोबर. त्या डायरेक्टर बरोबर मी काम करायला नाही म्हणणं शक्य आहे का? करेक्ट आहे. म्हणलं सर डेफिनेटली करूंगा मैं आपके साथ काम करूंगा. सगळं बोलणं झालं. मग निघताना मी बाहेर पडलो. हो. माझ्या मागे आमचे ते डीओपी, त्यांचं नाव अनिल झांडा. ते ओके. DOP. हा हा हा, मी ओळखतो त्यांना, मी काम केलं हा, त्यांच्यासोबत. अनिल दांडा इज खूप सिनियर सिटीजन आहे खूप. खूप म्हणजे माझं आणि त्यांचं बाप लेकाचं नातं आहे. आम्ही खूप हो? हो खूप खूपच जवळ. वन ऑफ द ग्रेटेस्ट डीओपी. तर ते बाहेर आले हॉलच्या, बाहेर आले, पॅसेंजर आले, देख अशोक, विमल से मिला है तेरे को मैंने, मेरा भरोसा है तू करेगा, मगर विमल जो पैसा देगा वो तू लेगा, मांगने का नहीं. नाही. बोललो ठीक है, काही हरकत. म्हणलं सर आप 1 रुपया दोगे, मैं 1 रुपया भी लूंगा. वा. आणि नंतर ते स्वामी साई बाबांचा अल्बम केला आम्ही. अरे हा. तुला खोटं वाटेल, मी MJ स्टुडिओ मध्ये शूट करत होतो ना, हो. त्या ह्याच्यामध्ये होतो ना, कॉस्ट्युम मध्ये होतो ना, तुला मी फोटो दाखवेन तो. हो. हो. साईबाबांच्या कॉस्ट्युम मध्ये होतो ना, हम्म. 90% लोक जसं स्वामींचं होतं ना, हो. एक्झॅक्टली सेम हम्म. साईबाबांचं होतं. सेम तसेच दिसत. सेम. वा वा. म्हणजे तुम्ही असे बायोपिक पण करू शकता. म्हणजे मला स्वामी झाले. मेकअप आर्टिस्ट म्हणतो की हा. तुझ्या नशिबात फक्त संत गुरु आहेत, खरंय. त्यांच्या भूमिका करणार आहेस. बरोबर. ठीक आहे, मला त्यांनी दिलेला आदेश आहे. बरोबर. बर्वे काकांचं
हा आम्ही नाशिकला आमचा शो होता. हम्म. नाशिकचा शो झाला आमचा आणि हा जो माझा मित्र आहे संजय जोशी तो मला म्हणला तुम्हाला मी एके ठिकाणी घेऊन जाणार आहे. म्हणलं ओके सांगतो तुम्हाला. मग आम्ही गेलो. मला काहीच माहित नाही, बरोबर. फक्त बर्वे काकांकडे जायचं. आता हे बर्वे आहेत, बर्वे नाही, रफारवाले नाही, हो, बर्वे. बरोबर. हा, तर दार उघडलं. दारामध्ये 5 सुवासिनी आरती घेऊन हो. त्यांनी ओवाळलं. आतमध्ये गेल्यानंतर बघतो तर समोर एक व्यक्ती अशी बसलेली आणि त्यांच्या मागे मोठी अशी दत्ताची कटआउट लावलेलं वगैरे. मी जेव्हा नीट बघितलं ना, त्यांचे पाय, हात, मान असं झालेलं आहे असे. सो आय वॉज शॉक. म्हटलं हे कसं काय. तुम्हाला त्यांनी सांगितलं तेवढंच तुम्हाला ते थोडंसं शॉक ट्रीटमेंट द्यायची होती म्हणून तुम्हाला मी सांगितलं नाही. बर्वे काका शंकर महाराजांचे निस्सिम भक्त, बरोबर. ज्यांचं नाशिकमध्ये कपड्याचं दुकान होतं. बरोबर. साक्षात्कार झाला. स्वामींनी शंकर महाराजांनी त्यांना दर्शन दिलं. त्यांना सांगितलं बोल, तुला काय पाहिजे ते मी देईन, मी तुझ्यावर प्रसन्न आहे आज. वा. तर त्यांनी काय मागितलं माहिती का, मला तुमचं रूप द्या. तर ते म्हणले माझं रूप मागतोयस, लक्षात ठेव, पण ते कठीण आहे करणं. नाही म्हणे मला माहिती आहे तुम्ही मला अष्टवक्रकार करणार आहात. वा. आणि आज बर्वे काका अष्टवक्रकार आहेत. बरोबर. ही हात असा आहे, हे हात असा आहे, हे पाय असे आहेत, ऍज इट इज शंकर महाराज. काय बोलायचं. शंकर महाराज त्यांना बोलले पण होते का? हो हो हो, सगळं तू काही माग, तुला पाहिजे ते माग, घर बंगला गाडी काय पाहिजे ते माग, आज मी खुश आहे तुझ्यावरती. पण ते म्हणले नाही मला तुमचं रूप हवंय. अरे त्या विभूतीचं रूप मागणं हे देखील खूप, जेव्हा शंकर महाराज त्यांना अवेअर करतायत की बघ हो, असं होऊ शकतं तुझ्या आयुष्यात. ही बोटं बंद झाली आहेत, ही पोटं अशी झाली आहेत. माझ्याकडे फोटो आहे, तुला फोटो दाखवेल, त्याच्याबरोबरचा माझ्याकडे फोटो आहे. बापरे. आज त्यांना भरवावं लागतंय त्याच्या घरामध्ये अशी आहे. पण ते निश्चित बघतो शंकर महाराज. ही लोक भेटतात कोणामुळे, आपण करतो त्या सत्कर्मामुळेच आपल्याला भेटतात. अदरवाईज तुमचा एक्सपिरियन्स काय होता त्यांच्यासोबत, कोणाबरोबर. बर्वे काकांसोबत? अरे मी फक्त एवढंच म्हणेन की डोळ्यात पाणी होतं, दुसरं काही नव्हतं. की एवढी निस्सीम भक्ती करणारी व्यक्ती आज मला प्रत्यक्ष भेटतीये. मी त्यांच्या पायाशी बसलोय. बरोबर. आणि मी माझ्या साक्षात माझ्या डोळ्यांनी बघतोय की शंकर महाराजांची केलेली भक्ती आहे. काटा येतो रे अंगावरती, काटा येतो, बाकी काही येत नाही. खरंय 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 खरंय. आता माझे गुरु, हो, त्या तुमच्या गुरूंबद्दल मला तो फक्त एक म्हणजे ऑफ कॅमेरा मी ऐकलेला आहे काय गोष्टी तुम्ही तुमच्या गुरूंना जेव्हा भेटायला गेले होते, तर तो जो किस्सा आहे आणि तुम्ही जे सांगणार होते आता, काय माहिती मला त्यांचं थोडंसं रिस्ट्रिक्शन त्यांनीच घातलेलं आहे. बरोबर. पर्टिक्युलरली या बाबतीत मी थोडक्यात सांगेन. हो चालेल. थोडक्यात, आय वोंट गो टू द डिटेल्स. येस 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 प्लीज. डिटेल्स मी नाही सांगू Yes, शकत, yes, कारण of मला अशी बंधन आहेत. करेक्ट. फक्त मी एवढं सांगेन, माझा एपिसोड चालू होता हो. शंकर महाराजांचा. हम्म. ते बघत होते भक्तांबरोबर. हो. माझा सीन आला. अरे हा तो माझा माणूस आहे, याला शोधून काढा. हो. लोकांना कळे ना काय. मग त्यांनी त्यांच्या चर्चा केली आहे, कोण आहेत, कुठे काम करतात, कुठे राहतात. कट टू डोंबिवलीला त्रिशक्तीपीठाची स्थापना होती कटई नाक्याला. बरं. तर मला आमंत्रण होतं म्हणून मी गेलो होतो. तिथं वाघाडकर ज्वेलर्स डोंबिवलीतले बरोबर. फेमस ज्वेलर्स, हो. ते भेटले. त्यांनी मला सांगितलं आमचे गुरु आहेत, त्यांना तुम्हाला भेटायचं आहे, बोलणार का. म्हटलं ठीक आहे. फोन लावला. ते काय बोलतायत मला काही कळत नव्हतं. फक्त टिश्यू पेपर, टिश्यू पेपर, बॉल, टिश्यू. ओके, कट कट कर, कट कर.
अरे मी ते म्हणतो, मी अवॉइड करतोय ना सांगायचं की मी काही गोष्टी नाही सांगू शकत. नाही, बरोबर समजलं मला. काही गोष्टी नाही सांगू शकत. माझं आणि त्यांचं नातं एवढं हे झालेलं आहे. हो, करेक्ट. ते डेस्परेटली माझी वाट बघतायत. मी त्यांना एवढं सांगितलं, बाबा माझा एक पॉडकास्ट रेकॉर्डिंग आहे, ते हम्म. करतोय आणि मी येतो. तो पॉडकास्ट हा आहे आपला. अच्छा. हाच. आता तू होता, कोण होता? तू होतास ना, मी आत्ता बोललो तर. हे काही नाती कशी होतात ते करतात. मी मी इंडस्ट्रीमध्ये होतो तर मी विलनची कामं करायचो. बरोबर, आय वॉज अ बॅड विलन. बरोबर, मला इथपर्यंत कोणी आणलं? बरोबर. आणि हे जी माझ्या आयुष्यात आलेली गुरु आहेत ना, ती माझ्यासाठी खूप मोठी देणगी आहे. खरंय. तर एनिवे, बरोबर. ते ऍक्च्युली म्हणजे पॉडकास्टच्या पण एंडलाच आहे. तर तुमचा जो अर्धा होता, मला असं वाटतं की लोकांना तो तुम्ही जे भेटले होते ती पद्धत खूप छान होती, त्यांचे ओळखायचे तुमचे. नाही मी सांगेन हो, कधी हो. यू कॅन एडिट इट आणि तुझ्या प्रमाणात तू ऍडजस्ट करू शकशील. हो हो हो, नाही नाही, टेक युअर टाइम. हा फ्लो जाऊ दे जरा. हो हो, करेक्ट आहे. कॅमेरा रोल आहे सर. हं. हो. हा, मग त्यांनी मला भेटायला बोलवलं. हं. मी त्यांना भेटलो. हं. जाऊन आमची पहिली भेट झाली. हं. संपर्क आमचा होतच होता. एकदा त्यांचा मला फोन आला की सार्वजनिक जीवनामध्ये स्वामींच्या वेशात जाऊ नकोस. ओके. त्याच्यात मी जात होतो. बरोबर. हा, स्वामींच्या वेशात. नाही, गणपती उत्सव म्हण किंवा कुठल्या काय नवरात्राचा कार्यक्रम म्हण, ते लोक बोलवायचे, बरोबर. कारण ती भावना असते लोकांची. हं. आणि मी असा विचार करतो की ठीक आहे, माझ्या रूपात जर त्यांना स्वामींचं दर्शन होतंय तर आपल्याला करायला हरकत नाहीये. खरंय. त्यांनी मला सांगितलं तू जायचं नाहीस. म्हणलं ओके बाबा, नाही जात मी. कट्टू आता गुरुपौर्णिमेच्या आदली 10-15 दिवसांचा फोन आला, नाशिकला यायचंय आणि स्वामींच्या वेशात यायचं. हं. म्हटलं ह्यांनीच मला सांगितलं जाऊ नकोस, पण हेच मला सांगतायत स्वामीच्या वेशात ये. हं. मला ते थोडंसं कन्फ्युजन होतं. आदल्या दिवशी मित्राकडे जाऊन राहिलो. सकाळी 7 वाजता मेकअप वगैरे करून, माझा मेकअप आर्टिस्ट बरोबर असतो नेहमी. हं. आम्ही त्या हॉलवर गेलो, पर्टिक्युलर हॉल जिथं फंक्शन चाललं होतं गुरुपौर्णिमेचं. हो हो. स्टेजवरती अशा त्या नवरा नवरीच्या खुर्च्या असतात तशा खुर्च्या ठेवलेल्या होत्या. हो. मी गेलो, त्यांच्या पाया पडलो. हं. बसा. म्हटलं बाबा इथे? हं. हो, माझ्या शेजारी बसा. म्हटलं नाही बाबा, माझी जागा इथे आहे, हं. मी इथं बसेन. बसा. बरोबर. एक अधिकार म्हणायचा आवाज होता. हो. त्यांच्या शेजारी बसलो. फोटो तुला आहे, तुला दाखवेन हो. काय, त्याचा पण फोटो आहे माझ्याकडे. हो. माझ्या डोक्यात चक्र सुरू होतं की हे असं का, म्हणजे ह्यांनी मला सांगितलं सार्वजनिक जीवनामध्ये स्वामींच्या वेशात जाऊ नको, आणि हेच मला सांगतायत स्वामींच्या वेशात, आणि मला इथं बसवत आहेत. त्यांच्या शेजारीच बसलोय मी. हळूच त्यांना विचारलं. म्हटलं बाबा तुम्ही मला एक सांगितलं होतं की सार्वजनिक जीवनामध्ये असं जाऊ नकोस, आणि आज तुम्ही मला परत असंच बोलवलंय. तेव्हा ते असे छान गोड हसले नेहमीप्रमाणे हं. आणि म्हणाले याच दिवसासाठी मी तुला थांबवलं होतं. ओ. आज गुरुपौर्णिमा आहे. हा. आज मी तुला काहीतरी दिलंय, हा. ते तुला आत्ता लक्षात येणार नाही, बरोबर. पण ह्याचा फायदा तुला होणार आहे. वा. आणि ह्याच्या पुढे तुला जर कुठले आमंत्रण आली तर तू जा. हो. माझी तुला परवानगी आहे. स्वामीच्या वेशात जा, लोकांना स्वामीचं दर्शन दे. वा. अजून काय पाहिजे? तुम्ही जर आता स्वामींच्या रूपात असता तर हे जे भक्त मंडळी तुम्हाला कडकडीने आवाज देत आहे की आमचं काम करा, आमचं जे आहेत प्रॉब्लेम्स ते दूर करा, तर आपल्या ह्या भक्तांसाठी आपण काय म्हणाल? सर्वप्रथम पुन्हा एकदा स्वामींची माफी मागतो, कारण मी निमित्त मात्र आहे. करता करविता स्वामी आहेत.
मी त्यांच्या शब्दांचा वाहक आहे. त्यामुळे सर्व भक्तांना एकच विनंती आहे की जे काही कराल ते मनापासून करा. स्वामी तुमच्या पाठीशी आहेतच. मी च वापरतोय, आहेतच. आणि त्यांचं एक बोध वाक्य आहे. हे मी माझ्या प्रत्येक पब्लिक अपिअरन्स किंवा असे पॉडकास्ट शिवायच बोलतो. ते मी आता इथं उच्चारतोय. ते सर्व भक्तांना लागू पडतं, इथे असलेल्या सर्वांना लागू पडतं. ते वाक्य असं आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी हो, स्वामी हो, स्वामी. ओके. एकदम ओके. खरं तर ॲड ऑन करून मी 2च शब्द सांगतो की या शब्दात भरपूर ताकद आहे. आणि म्हणजे जे कोणी स्वामींना म्हणजे रिक्वेस्ट करतं की माझं हे काम होत नाही, ते काम होत नाही, अशा गोष्टी आहे, तर मला काय सुचतं, मी ॲज ए पर्सन, मी जितकं स्वामींना आता ओळखायला लागलोय, तर स्वामींना सगळं माहिती आहे की तुम्हाला काय पाहिजे. त्यांना तुम्हाला असं वाटतं की पोचत नाही. प्रत्येक मेसेज, तुम्ही पुढे करणारे काम त्यांना माहिती आहे. तुमचे पुढचे 1000 स्टेप्स त्यांना माहिती आहे. तर तुम्ही असं जे डगमगू नका की माझं काम कधी होणार आहे आणि काय होणार आहे. तुमचं काम निश्चित होणार आहे, पण त्या होणाऱ्या कामाला थोडासा वेळ लागतो. कारण का, जर तुम्हाला इथून उडून तिथे ठेवायचं असेल तर तो ग्राउंड बनला पाहिजे. तर स्वामी तो ग्राउंड बनवत आहे, म्हणून तुम्हाला उशीर होत आहे. आपले काय प्रारब्ध असतात ते संपवल्याशिवाय आपण पुढे जात नाही. आणि स्वामी म्हणजे जगात असं एकमेव देव आहे, ज्यांनी, संत आहे, देव आहे, काही म्हणा, ज्यांनी सांगितलं की भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. असं अजून कोण म्हणलं नाही की हो हो हो. तर ही गोष्ट आहे. तर तुम्ही वाट बघा की पुढे काहीतरी प्रॉब्लेम असेल म्हणून तुमचं काम थांबवण्यात येत आहे. नाहीतर जे स्वामी देणार ते कोण नाही देणार आहे अख्ख्या आयुष्यात. मला तरी इतका पर्सनल एक्सपिरियन्स आहे. कारण का तुमच्या मनात जो मी म्हणतोय ना, मी जे सुरुवातीला सांगितलं, तो मी म्हणजेच स्वामी आहे. आपल्या मनातला ऐका आणि बाकी सगळं बेस्ट होणार आहे. तर मित्रांनो, आजचा एपिसोड इथेच संपतोय. आणि काकांसोबत, अशोक कुलकर्णी काकांसोबत भेटून खूप मजा आली. अनेक एक्सपिरियन्स, म्हणजे आज प्रश्न कमी होते आणि एक्सपिरियन्सेस भरपूर होते. आणि हेच पाहिजे होतं. खरंच आज आमचा तो एपिसोड कम्प्लीट झाला स्वामी भक्ती केंद्राचा. आपण आपल्या इथे आलात. थँक्यू सो मच मित्रांनो. हा बोला बोला बोला. थँक्यू कधीच म्हणायचं नाही. ओके, पुण्यकर्मामध्ये थँक्यू कधीच नसतो. बरोबर आभार मानायचे नाही. आभार मानले की तिथं फुल स्टॉप लागतो. बरोबर. आपल्याला पुण्यकर्म बरीच करायची आहेत. बरेच करायचे. बरोबर बरोबर. पुन्हा येतच. मित्रांनो, आपल्याला कसा वाटला हा पॉडकास्ट? आपण लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. कारण का तुमचा प्रतिसाद काय आहे, तुमच्या मनात काय आहे, ते आम्हाला जाणून घ्यायचं आहे. तर कमेंट नक्की करा. आणि आम्ही कुठे चुकत असेल किंवा काय तुमच्याकडनं मला मेसेज, म्हणजे तुम्हाला काय बोलायचं असेल माझ्यासोबत, तर तुम्ही नक्कीच मला मेसेज करा, सबस्क्राईब करा, लाईक, शेअर करा. आणि पुढच्या एपिसोडमध्ये नवीन गेस्ट सोबत आपण भेटूया. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.